आणि आपल्यासोबत आता आंबेकरजी आहेत, भाजपचे प्रवक्ते विनायक आंबेकर आणि त्याचबरोबर काँग्रेसच्या प्रवक्त्या हेमलता पाटील आहेत, अर्थविषयक अभ्यासक ओक सर आहेत आपल्यासोबत। मी सुरुवातीला आंबेकर सरांकडे जाईन। ब्रेक पूर्वी जो ओक सरांनी मुद्दा मांडलेला होता की सरकारला धाडसी निर्णय घ्यायची आता गरज आहे, म्हणजे कोणालाही मदत द्यायची, मदत ज्याला मिळाली पाहिजे त्याला मिळायला हवीच, मात्र त्याची अकाउंटेबिलिटी कुठेतरी सरकारने आता ठेवली पाहिजे, असं नाही का वाटत? आपल्या मोदी सरकारचं गेल्या 10 वर्षातलं धोरण जर आपण नीट पाहिलं तर मोदी सरकार नेहमी एनेबलिंग प्रोव्हिजन्स करतं, म्हणजे सबलीकरणाच्या प्रोव्हिजन करतं, एंटायटलमेंटच्या प्रोव्हिजन फारशा करत नाही। आता याला विरोध म्हणून तुम्ही असं म्हणू शकाल की 81 कोटी लोकांना दर महिन्याला 5 वर्षासाठी फुकट मोफत धान्य ही एंटायटलमेंट नाही का? परंतु भारताची चौफेर प्रगती चालू असताना आर्थिक प्रगतीमध्ये आपण सगळ्यांनी हे एक लक्षात ठेवलं पाहिजे की भारत हे लोककल्याणकारी राज्य आहे। आपल्या देशामधली जी आर्थिक विषमता आहे ती डोळ्यासमोर ठेवून सर्व समाजाला बरोबर घेऊन आणि दीनदयाळजींनी सांगितल्याप्रमाणे रांगेतल्या शेवटच्या माणसापासून प्रगतीची सुरुवात करायची असल्याने त्या सगळ्यांना एकत्र करून या सरकारची धोरणं असतात। त्यामुळे त्यांनी जो सूत्र सांगितलं की एनेबलिंग सबलीकरणाच्या प्रोव्हिजन आणा, एंटायटलमेंटच्या म्हणजे वाटपाच्या प्रोव्हिजन नकोत, हेच मोदी सरकारचं पहिल्यापासून धोरण आहे, हे मी त्यांना ठामपणे सांगू इच्छितो, तेच कायम राहील। आता त्याच्यामध्ये त्यांनी बोलता बोलता दुसरा एक मुद्दा मिक्स केला। आता प्रत्येक जो समाजामधला घटक आहे ते इन्व्हेस्टर म्हणून बोलतायत किंवा गुंतवणूक तज्ज्ञ म्हणून बोलतायत, हेमलता ताई आमच्या विरोधी पक्ष नेत्या म्हणून सामान्य माणसांची बाजू मांडतायत। असं प्रत्येक माणसाला आपली बाजू मांडण्याचा हक्क आहे, परंतु आपण जेव्हा बजेटचा विचार करतो, बजेट मांडणाऱ्यांचा विचार करतो, बजेट मागच्या नियोजनाचा विचार करतो, तेव्हा या सर्व गोष्टींचा साकल्याने विचार करून त्याच्या प्रायोरिटीज ठरवून आणि देशाच्या प्रायोरिटीज ठरवून पुन्हा आपला देश आपल्याला आर्थिक महासत्ता बनवायचा आहे, ही प्रायोरिटी लक्षात घेऊन सरकारला निर्णय घ्यावा लागतो। मगाशी त्यांनी बोलता बोलता गुंतवणूकदारांवरती लागणाऱ्या डबल टॅक्सेशनचा उल्लेख केला, परंतु मी त्यांना नम्रपणे आठवण करून देऊ इच्छितो की शेअर मार्केटमधलं इन्कम हे पॅसिव्ह इन्कम आहे। तो मोदी सरकारने गुंतवणूकदारांना जास्त इन्कम मिळावं म्हणून ज्या काही प्रोव्हिजन्स केल्या, मग ते डिजिटायझेशन असेल, डिजिटल इंडिया असेल, त्यानंतर आर्थिक स्थिती सुधारणं असेल की ज्याच्यामुळे गुंतवणूकदारांचा ओढा वाढला शेअर मार्केटमध्ये। आज भारतीय शेअर मार्केटमध्ये 15 कोटी डीमॅट अकाउंट होल्डर्स आहेत आणि जो सेन्सेक्स जो होता तो जो 25,000 होता तो 80,000 गेलाय, निफ्टी जो 7,400 होता तो 25,000च्या पार गेला किंवा जवळ गेलाय। तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत याच्या मागे दीर्घकालीन मेहनत असते, ती आर्थिक क्षेत्रामध्ये घेतली गेली। भारताने स्वतःवरती बंधनं घालून घेऊन जागतिक मार्केटमध्ये भारताच्या आर्थिक स्थितीबद्दल युपीए सरकारच्या काळात जे गोंधळ होते, जे गैरसमज होते ते दूर केले, म्हणून MSCI सारख्या इमर्जिंग बॉन्ड्स मार्केटमध्ये भारतीय सरकारच्या बॉन्डचा समावेश झाला, ज्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याकडे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांचा ओघ यायला सुरुवात झालेली आहे। तर या सगळ्या गोष्टींचा साकल्याने विचार करून हा अर्थसंकल्प मांडला जाईल, एवढंच मी भाजप म्हणून आश्वस्त करू इच्छितो। बरं, ओक सर याच्यावरती काय सांगाल? ऍक्टिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम? नाही, ऍक्टिव्ह इन्कम पॅसिव्ह इन्कम हा भाग आता काय मार्केट वाढल्यामुळे लोकांच्या नजरेत यायला लागलाय, पहिली गोष्ट। दुसरा भाग असा आहे की आज आपली स्थिती मजबूत आहे। माझं असं पहिलं म्हणजे मी काय पॉलिटिकल माणूस नाही, त्यामुळे मी भारताच्या अर्थव्यवस्थेबद्दल जास्ती बोलीन। मुळात आपली अर्थव्यवस्था गेली 10 वर्ष ज्या पद्धतीने स्ट्रॉंग चाललेली आहे त्या बघता आज सरकार ॲग्रेसिव्ह डिसिजन घेऊ शकतं। आज त्यांना जेव्हा इलेक्शन्समध्ये आपण बघितलं, जेव्हा रुरल एरियात रिस्पॉन्स कमी मिळाला, तेव्हा त्यांना तिथे काय प्रॉब्लेम आहे हे जर कळले नाही तर ती योजना त्यांच्यावर पोहोचणार कशी? खरंय, त्यामुळे त्यांनी तिथे फोकस करावं। आज बेरोजगारीचा खूप प्रश्न आपल्या देशात आहे, त्याच्यावर फोकस टाकला। मग मनरेगासारख्या ज्या स्कीम्स आहेत त्याच्यावर त्यांनी जास्ती पैसे खर्च करावेत ना, आम्ही कुठे नको म्हणतोय, ज्यातनं रोजगार जास्ती निर्मिती होईल। आपल्याला आज तरुणांना नोकऱ्या द्यायच्या, व्यवसाय करायला मदत करायला उभं करायचं, या सगळ्या गोष्टी असताना
आपण जर फ्री स्कीम द्यायला लागलो तर शेवटी सरकार पैसा आणणार कुठून या गोष्टी करताना. आणि मी म्हटलं ना मागाशी आज PSUचं जे व्हॅल्युएशन गेल्या 5 वर्षात वाढलं आहे. 5 वर्षापूर्वी PSUचं व्हॅल्यू साधारण 7,500 कोटी रुपये होतं. आज हे जवळजवळ 54,000 कोटीपर्यंत गेलाय. PSU मध्ये स्टेट गव्हर्नमेंटने विकून पैसा उभा करावा ना. मी कुठे नको म्हणतो तिथून पैसा येऊन दे ना. आज जिथे इन्कम दिसतंय म्हणून तुम्ही टॅक्सेबल त्याला करायला जाता हे टेक्निकली बरोबर नाही. मग 30 लोक टॅक्स भरतात जे ऑलरेडी भरत आहेत. खरं ड्युएल टॅक्सेशन मी अशा करता म्हटलं की तुम्ही बघा ना तुम्हाला GST लागतो, STT लागतो, शॉर्ट टर्म, लॉंग टर्म, उद्या काही जर आता गिफ्ट टॅक्स आहे, वेगवेगळे टॅक्स तुम्हाला लावले जातात. आणि त्यामुळे हे सगळे मल्टिपल टॅक्स आहेत ना, यामुळे फॉरेन इन्व्हेस्टर कन्फ्यूज होतात की बाबा एकदा यांना कुठल्या टॅक्स रेजिममधनं जायचं आहे हे ठरवलं पाहिजे ना. तुम्ही जर दिसला पैसा म्हणून तिकडे टॅक्स लावला तर ते बरोबर नाही आहे. मग असं असेल तर बरेच उद्योग आहेत. आज तुम्ही बघितलं तर गेल्या 10 वर्षात एकाही भारतीय उद्योजकाने नवीन उद्योग भारतात सुरू केलेला नाही. असं का होत आहे हा पण विचार सरकारने करायला पाहिजे. मॅन्युफॅक्चरिंग आपल्या देशातूनच होणार आहे ना. आत्मनिर्भर आपल्याला व्हायचं असेल तर आपले उद्योग पण उभे राहिले पाहिजेत ना. आज परदेशी लोक इकडे येऊन उद्योग करत आहेत. मग आपल्या व्यावसायिकांचा आपल्या सरकारवर विश्वास नाहीये का? हा विचार पण सरकारने काम करताना जर केलं तर ते जास्ती योग्य ठरेल आणि मग त्यातनं तुमचं मॅन्युफॅक्चरिंग वाढेल, इन्फ्रास्ट्रक्चर वाढेल, असं माझं सगळं मत आहे. बरं, हेमलता ताईने काही मुद्दा मांडायचा आहे. हेमलता पाटील बोला. नाही नम्रता, सगळं काही फुकट वाटू नये, लोकांना फुकट राहण्याची सवय लावू नये हे ठीक आहे. पण एका बाजूला हे म्हणताना दुसऱ्या बाजूला उद्योगपतींचं कर्ज माफ करायचं, कोट्यावधी रुपयाचं उद्योगपतींचं कर्ज माफ करायचं, त्यांना भारताबाहेर पळून जाण्याची सवलत द्यायची. आणि मग त्याच्यामध्ये असा प्रश्न निर्माण राहतो की जे गरीब आहेत त्यांनाही असं वाटतं की हे 70 कोटी 80 कोटी 100 कोटी रुपये बुडवून पळून जातात या देशातनं, यांना सरकार काही करत नाही आणि मग आम्हाला का मोफत देत नाही. त्यामुळं ही जी डिस्पॅरिटी आहे ती कमी करण्यासाठी सर्वांना असं वाटलं पाहिजे की हे सरकार शिस्तीने चालतं, शिस्तप्रिय आहे आणि यांची क्लिअर कट मेजॉरिटी आहे. तर याच्यामध्ये मग क्लिअर कट मेजॉरिटी असताना सगळी सत्ता केंद्र यांच्या ताब्यात असताना हे अशा पद्धतीने देशातल्या उद्योगपतींना शिस्त का लावू शकत नाहीत हा एक प्रश्न आहे. आणि एक मुद्दा मी विसरेन म्हणून मी आता बोलून घेते की अतिशय महत्वाचा मला वाटतो की ग्रीन झोन बद्दल आपण सिरियसली विचार करणं हे अतिशय गरजेचं आहे. MSG सारख्या संस्थांना अनुकूल असं वातावरण तयार करणं, MSMEsला आपण जास्तीत जास्त सवलती देणं, जास्तीत जास्त फंडिंग करणं, आधुनिक तंत्रज्ञान आणून देशामध्ये ग्रीन झोन कशा पद्धतीने डेव्हलप होतील या दृष्टीने विचार करणं गरजेचं आहे. आणि ती काळाची गरज आहे. ती ओळखून सुद्धा सरकारने या बाबतीत पावलं टाकली पाहिजे असं मला वाटतं. नाही, अगदी हा खूप मोठा महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्रीन झोन, ग्रीन एनर्जी या सगळ्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. त्याचबरोबर आपलं कार्बन फुटप्रिंट कसं कमी करता येईल हा सुद्धा महत्त्वाचा मुद्दा. आणि मला वाटतं मोदींनी गेल्या अनेक वर्षांमध्ये आपली ही स्ट्रॅटेजी ठेवलेली आहे. सौर ऊर्जेला प्रमोट करणं असेल, ग्रीन एनर्जी प्रमोट करणं असेल, जसं पंतप्रधान सौर आवास योजना वगैरे त्यांच्या ज्या आलेल्या होत्या, मला वाटतं त्याचंच प्रतीक असेल. त्याच्यासाठी आता वेगळी काही तरतूद केली जाते का, यामध्ये काही नवीन गोष्टी ऍड केल्या जातात का, हे बघायला लागणार आहे. मी ओक सरांकडे येते. आता NPAचा मुद्दा हेमलता पाटील यांनी उपस्थित केला की ही तुलना कायम होत असते की मोठ्या उद्योगांना त्यांचं कर्ज माफ केलं जातं, मग आम्हाला फ्रीबीज मिळाल्या तर कोणाच्या पोटात का दुखावं. तर ही तुलना कशी केली जाते, ही तुलना करणं योग्य आहे का, त्यामागची आर्थिक गणितं कशी समजून घ्यायची? नाही बघा, हे मुळात तुलना करणं तसं चुकीचं आहे असं माझं मत आहे. मुळात एखादा उद्योग जेव्हा एखाद्या बँकेकडे कर्ज घ्यायला जातो तेव्हा त्यांचे फिनान्शियल्स बघितले जातात. फिनान्शियल आता एखाद्या कंपनीत एखाद्या वेळेला स्ट्राईक झाला आणि त्यामुळे त्या कंपनीला फटका बसला, त्यानंतर ती कंपनी NPA मध्ये गेली, तर यात मॅनेजमेंटचा काय दोष असू शकतो? काही वेळेला असंही होतं की ॲग्रेशनमध्ये जास्ती डिमांड केल्या जातात आणि मग त्याचा परिणाम उद्योगधंद्यांवर होतो. सो असं एक सरसकट आपल्याला धोरण नाही धरता येणार की बाबा हे पळून जातात किंवा याच्याकरता ज्या ज्या काही संस्था आहेत त्या सरकारने त्याच्यावर नियंत्रण ठेवून त्यांना कंट्रोल कसं केलं जाईल बघावं. कारण की तो माझा विषय नाही तो काही तसं बघायला गेलं तर. पण मेन असं आहे की फ्री दिल्यामुळे काय होतं माहिती आहे का, लोकांकडे आळशीपणा वाढतो. आणि आज तुम्ही ज्या ज्या योजना बघताय, आज एखाद्या घरात जर 1,500 रुपये 5,000 रुपये जाऊन तर त्या घरात जर 8,000-10,000 रुपये जात असतील तर ती माणसं घरची कशाला कामं करतील? बरोबर. त्यांना आपल्याला उद्योग म्हणजे व्यवसायात आणलं पाहिजे, त्यांनी काहीतरी काम करायला पाहिजे, इकडे आणलं पाहिजे. आणि इथे आपण जेव्हा बेरोजगारीच्या गोष्टी करतोय तेव्हा आपण त्याला प्राधान्य दिलं पाहिजे ना. फ्री गोष्टी मिळण्यावर कशाला लक्ष दिलं पाहिजे? मेन उद्योगधंदे येणं आपल्याकडे गरजेचं आहे. आपल्याकडे आज तरुणांचे हात खूप आहेत. आज बऱ्याच लोकांना जॉब नाही आहेत. करोना नंतर सुद्धा बऱ्याच लोकांना आर्थिक फटके बसलेले आहेत. आज त्यातनं आपण जरा बाहेर पडतोय. तर या गोष्टी आहेत ना, तर मग तिकडे फोकस द्यावा ना, फ्री कशाला. खरंय. हेमलता ताई,
नाही, यांच्या मुद्द्याशी मी पूर्णपणे असहमत आहे. जर एनपीएच्या बाबतीत जर आपण जर अशा पद्धतीची सॉफ्ट कॉर्नर दाखवणं हेच मुळात चुकीचं आहे. ही एक पद्धत झालेली आहे. म्हणजे बँकेकडनं पैसे उचलायचे, एनपीए मध्ये जायचं आणि मग राजरोसपणे ते सगळे पैसे वापरायचे. तर ह्या लोकांवरती चाप बसणं हे अतिशय गरजेचं आहे. आणि तुम्ही जर एकीकडे म्हणता की असं फ्री ऑफ कॉस्ट काही दिलं नाही पाहिजे, ठीक आहे, मग तुम्ही सगळ्यांना रोजगार देण्याची कपॅसिटी ठेवा. तुम्ही सगळ्या या देशातल्या लोकांना, नम्रता, गेल्या वर्षामध्ये 83 लाख लोक हा देश सोडून गेले. खरंय. जर या देशातल्या लोकांना या देशामध्ये राहावंसं वाटत नसेल, या देशातल्या उद्योगपतींना या देशामध्ये उद्योगधंदे सुरू करावेसे वाटत नसेल, तर सरकारने कुठेतरी विचार केला पाहिजे की ही परिस्थिती आपल्यावर का आली. फक्त गुढी म्हणून सगळं चांगलं चाललंय, अगदी आपण मजबूत आहोत, आपण देशाला एका चांगल्या वळणावर आणतो असं म्हणून आपला स्वतःचा गैरसमज करण्यापेक्षा या देशामध्ये किती लोक बेरोजगार आहेत, ज्यांच्या हाताला काम नसल्यामुळे किती लोक फ्रस्ट्रेशन मध्ये गेलेले आहेत, किती लोक व्यसनांच्या अधीन गेलेले आहेत, या देशामध्ये बेरोजगारी कशा पद्धतीने वाढते हा सगळा विचार करावा. आणि तुम्ही प्रत्येकाच्या हाताला काम धंदा द्या, कोणालाही फुकट काही देऊ नका. सगळ्यांकडनं म्हणजे एकही गोष्ट फुकट देऊ नका, पण लोकांच्या हाताला तुम्ही काम देण्याची कपॅसिटी ठेवा. आणि ह्या एनपीएच्या मुद्द्यावरती कोणीही कसलंही समर्थन करू नये. ही एक वाढलेली पद्धत आहे. सरकारला लुटण्याची आणि बँकांना लुटण्याची ही राजरोस वाढलेली पद्धत आहे असं माझं स्पष्ट मत आहे. बरं, आंबेकरजी, आता ओक सरांनी एक मोठा मुद्दा मांडलेला होता की गेल्या अनेक वर्षामध्ये आपण मेक इन इंडिया म्हणतोय, आत्मनिर्भर भारत म्हणतोय, मात्र त्यांनी एका मुद्द्यावर बोट ठेवले की एकही मोठा भारतीय उद्योग तयार झालेला आपण नाही बघितला. नवा उद्योग तयार झालेला नाही आपण बघितला. परदेशातले येत आहेत, इथे त्यांच्या कंपन्या उघडतायत, इथे गुंतवणूक करतायत, हे आलं, पण भारतीय कुठे, आपलं कुठे? मला असं छोटंसं त्यांची माफी मागून असं सांगावं असं वाटतं की हाफ ट्रूथ इज ऑलवेज डेंजरस. दोघांच्याही बोलण्यामध्ये थोडं चांगलं सत्य होतं, थोडं माहिती नव्हती. मी ओक सरांना सांगू इच्छितो की त्यांनी स्टार्टअप इंडिया नावाचा प्रोग्राम जर ऐकला असेल आणि या स्टार्टअप इंडियामधून जे नवयुवक आज उद्योजक बनले, ज्याच्यामधले जवळपास 51 लोक हे मोठ्या प्रमाणावरती सक्सेसफुल झाले, त्याच्याकडे त्यांनी लक्ष द्यावं. हे भारतीयच आहेत, त्यामुळे भारतामध्ये एकही नवीन उद्योग सुरू झाला नाही हे विधान त्यांचं सरासर चूक आहे. अनेक उद्योग भारतीय तयार झाले आणि हे उद्योग सातत्याने तयार होत राहतील. पण बेसिकली कसं आहे की उद्योजकांना चांगलं एन्व्हायरमेंट तयार करून देणं, चांगली शासन व्यवस्था तयार करून देणं, लायसन्सिंगची सुरुवात करून देणं, त्यांच्यासाठी जमिनी घेऊन देणं, इथपर्यंतच सरकारचा रोल मर्यादित असतो. उद्योजकांनी पुढे येऊन त्याच्या पुढे त्या योजनांचा फायदा घेऊन आपण जर कसा उद्योग वाढवावा हे त्यांनी ठरवलं पाहिजे. हे एका वेळेला ओक साहेब म्हणतात की एकही उद्योग नवीन तयार झाला नाही आणि तिकडे आपण जर गुजरातमध्ये असं नाही म्हणत की उद्योग तयार नाही झाला, ते म्हणतात की नवा उद्योग मोठा नाही झाला. मला माझं अंडरस्टँडिंग जे आहे की नवे टाटा किंवा नवे बिर्ला तयार नाही झाले, नवे अंबानी तयार नाही झाले, असं मला वाटतं त्यांना म्हणायचं. ओक सर, बरोबर का? असं नाही म्हणायचं मला. प्रस्थापित जे उद्योगपती आहेत आत्ताचे नवीन, त्यांनी स्वतःचे नवीन आणखीन इथे प्लॅन कुठचे नंतर उभे नाही केले गेल्या कित्येक वर्षात. बर, म्हणजे आज तुम्ही बघितलं, जर टाटाने विमानाची ऑर्डर दिली तर ती परदेशात दिली. आज हिरो मोटर कंपनीचे टायअप केलं ते पण परदेशात केलं. हे मॅन्युफॅक्चरिंग युनिट हे आपल्याकडे का नाही तयार करत? तिकडचं तंत्रज्ञान इकडे आणून आपल्या लोकांना रोजगार निर्मिती करायला देऊन त्यातनं करायला पाहिजे ना. बाहेर कशाला ही लोक इन्व्हेस्ट करायला जात आहेत? हा सरळ साधं गोष्ट ना. आज मोठ्या उद्योगपतींना आपण पुढे का करतो? कारण त्यांच्याकडे उभी राहायची कपॅसिटी असते. त्याच्यावर युक्तिवाद असा असतो की बाहेरच्या कंपन्या येऊन इथे तयार करतायत ना त्यांचं मॅन्युफॅक्चरिंग युनिट, पण ते होऊ शकतं का यामध्ये? ते कॉम्पेन्सेशन ठरू शकतं का यामध्ये? आता त्याकरता सरकारने धोरणं आखली पाहिजेत ना. आता ह्याच्यात कसं आहे की बँकांमध्ये आज ते म्हणतात ना की वेगवेगळ्या सोयी झाल्यात, पण इज ऑफ डुईंग ॲक्च्युअल नाही आहे बाजारात. आज तुम्ही बँकेत साधं लोन घ्यायला गेलात, हाऊसिंग लोन घ्यायला गेलात ना, तर तुम्हाला अंदाज येईल की बँका किती लोकांना डिटेलिंगमध्ये शळतात. ते म्हणजे हे इझी नाही आहे जेवढं म्हणतात तेवढं. मुळात आज कसं झालं की जुने एक्सपिरियन्स आल्यामुळे किंवा ज्या काही गोष्टी मागील कालावधीत ज्या घडल्या त्यामुळे बँका जास्ती कॉशियस झाल्या आहेत, घाबरायला लागल्यात लोन देताना. आज बँकेतला कुठलाही स्टाफ, एखादा क्रेडिट डिपार्टमेंटचा माणूस असेल ना, तो लोन देताना घाबरतो की बाबा उद्या ह्याच्यात काय झालं तर मला धरतील. आणि ह्या ज्या भीतीमुळे कसं होत आहे, ज्यांना खरंच गरज आहे, आता साधं हाऊसिंग लोन आहे, हाऊसिंग लोन घेण्याकरता लोकांना 10 वेळा बँकात खेपा का मारायला लागतात? जे ITR भरत असतील, सगळे डिटेल्स अवेलेबल असतील. आज मुंबईसारख्या ठिकाणी सामान्य माणसाला घर घेणं अवघड आहे.
आज मुंबईत तुम्ही चांगल्या एरियात गेला तर 2-4 कोटीपेक्षा खाली घर मिळत नाही. तुम्हाला सबरमध्ये जाऊन घर घ्यायची म्हणते आज कोट्यांमध्ये घरं गेलेली आहेत. आणि माणसं तर तेवढं इन्कम नाही आहे. मग इन्कम बेसमध्ये ते बसवणं, त्याच्याकरता योग्य तशा पद्धतीने घरं बांधणं हे आवश्यक आहे. आणि मग त्याकरता ज्या गोष्टी आहेत ना त्या गव्हर्नमेंटने प्रोव्हाइड कराव्यात. आता तुम्ही मला सांगा, हाऊसिंग 1 कोटीचा कोणाचा जो लोन असेल तो महिन्याला जवळजवळ ₹1,00,000 हप्ता भरतो. 12 महिन्यात तो ₹12 लाख भरतो. त्याच्यात त्याचं प्रिन्सिपल किती कमी होतं. माणूस चैन म्हणून घर नाही घेत, खरंय, गरज म्हणून घर घेतोय. अशा ठिकाणी रेट ऑफ इंटरेस्ट कमी पाहिजेत का जास्ती पाहिजेत? मग तुमचं घेतलेलं लोन 25-25 वर्ष तुम्ही फेडायला जाता बँकांचं. ह्याच्यात अशी सिस्टम नाही की तुमचं लोन रिड्युसिंग बॅलन्सला कसं पटापट खाली येईल. 1 कोटीचं तुम्ही 2.5 कोटी देता 25 वर्षात. मग इथे कोणाच्या खिशातला पैसा बरं एवढं करून उदाहरणार्थ सरकार काय करतं, फक्त 2.5 लाखाचं एक्झम्पशन देतं. गणितच बसत नाही ना. त्याच्यात तुम्ही व्याज दर कमी करा हाऊसिंग लोनला लोकांना चांगले. जे पहिले घर घेत आहे त्याला रेट कमी द्या. चैन म्हणून घेत असेल तर हाऊस म्हणून घेत असेल तर त्याला रेट जास्ती लावा. हे कुठेतरी बँकांनी पण आता बायफिकेट करायला पाहिजे. कारण काय बँकांचा बिझनेस आता कमी होत चालला एफडी येत नसल्यामुळे. सो बँकांनाही काहीतरी नवीन नवीन स्कीम प्लॅन करून आणायला लागतील जेणेकरून लोक त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतील. नाहीतर म्युच्युअल फंड हा लोकांना खूप सोपा आणि सिंपल मार्ग आहे की रिकरिंग अकाउंटसारखे तुम्ही SIP जर चालू केलं तर ग्रॅज्युअली तुमचं इन्कम वाढतंय, मुद्दल वाढतंय, डिव्हिडंड मिळतोय. मग लोक तिकडे कल घेतील जास्ती. तर ह्या सगळ्या गोष्टींचा जर सांगोपांग विचार करता तर आर्थिक क्षेत्र फार गुंतागुंतीचं आहे. एकाला दुसरा चांगला वाईट पर्याय सगळीकडे आहे. यातलं चांगलं काय हे लोकांनी पण ठरवायचं शेवटी. सर माझा एक प्रश्न आहे, म्हणजे म्युच्युअल फंड आणि हाऊसिंग ह्या दोन्ही गोष्टी तुम्ही मांडल्या, त्यामुळे एक अशी विचारसरणी व्हायला लागलेली आहे तरुणांची, विशेषतः ज्यांना घर घ्यायचंय, की मी उद्या 30 लाखाचं घर घेतलं आणि मला 25,000 त्याच्यासाठी जर हप्ता भरायचा आहे पुढचे 20 वर्ष, तर मी ते का घेऊ? त्याच्याऐवजी मी 10 किंवा 15,000चं भाड्याचं घर घेईन आणि उर्वरित जे 15,000 आहेत माझ्या सपोजेडली हप्त्यामधले ते मी म्युच्युअल फंडात गुंतवेन, जेणेकरून मला 20 वर्षांनी त्याचे रिटर्न्स चांगले मिळत आहेत. तर हा विचार जो तयार होतोय हा आपल्या अर्थव्यवस्थेसाठी चांगला आहे, घातक आहे, की फारसा काही परिणाम होणार नाही त्याचा? घातक आहे असं मी नाही आता म्हणणार पटकन. पण काय माहिती का, कारण की त्यांच्या बजेटमध्ये बसत नाही ना. मी तेच तर सांगतो ना, आज साधारणतः तुम्ही एखाद्या कुटुंबाचं जर इन्कम बघितलं, नवरा बायको बऱ्यापैकी जर कमवत असतील तर त्यांचं एक 70 ते 80 हजार रुपये इन्कम आहे. त्यातला तुम्ही म्हटलं तर मंथली कमिटमेंट कॉस्ट 30 रुपये पकडा. त्यात 15,000 रुपये तुमचे कमिटेड कॉस्ट आहेत. ग्रोसरी बिल आहे, इलेक्ट्रिसिटी बिल, टेलिफोन बिल बाकी येतात ते. पर डे 500 रुपये जरी खर्च पकडला तरी 30 दिवसाचा 15,000. मग 30,000त तो माणूस कम्फर्टेबली लाईफ जगू शकतोय. मग आम्ही दोघंही कमवतो म्हणून शनिवार विकेंडला लोक 2-3 महिन्यात एकदा फिरायला जातात. मग तो खर्च आणखीन 10,000 एक्स्ट्रा होतो. सणासुदी असते, घरात काही कार्य असतात, ऑटोमॅटिकली तो खर्च जास्ती असतो. त्याच्यानंतर त्यांचा 18-20 हजाराचा घराचा हप्ता असतो. एवढं सगळं केल्यानंतर 70-80 हजारातले 60,000 रुपयांचे असेच जातात. राहतात 15 आणि 20 हजार रुपये फक्त. 15 आणि 20 हजारामध्ये माणूस कुठून मोठं घर घ्यायला जाणार, कुठे पैसा सेव्ह करणार, कसं कॅपिटल बांधणार, कधी स्वतः करता रिटायरमेंटच्या सोयी करणार. हा गोष्टींचा जो विचार लोकांनी करायला पाहिजे. याच्याकरता मग कल काय झाला का, मला घर परवडत नाही, मग मी काय करतो, रेंटल घरात जातो. कारण की रेंटल घर मला त्या मनाने स्वस्त पडतं. मी 90,000 देण्यापेक्षा मी 25,000च्या घरात जाऊन लॅविश राहतो आणि नंतर मग जेव्हा पैसे असतील तेव्हा ते विचार करेन. त्यामुळे कसं होतंय, जो हाऊसिंग लोनकडे जो म्हटलं ना, पूर्वी कसं होतं ना, हाऊसिंग लोनमध्ये नेहमी 2 प्रकारचे डिमांड असतात. एक आहे जेन्युइन डिमांड आहे आणि एक इन्व्हेस्टमेंट डिमांड आहे. इन्व्हेस्टमेंट डिमांड आजच्या घडीला पूर्णतः संपलेली आहे. पण जेन्युइन डिमांड आहे, जिथे 2 भाऊ आहेत त्यात एका भावाला घर घ्यायचंच आहे, ही डिमांड कधी मरणार नाही. त्यामुळे या ज्या गोष्टी आहेत ना, याच्याकरता आर्थिक स्थैर्य, त्याच्याकरता सरकारने योजना एक्झम्पशन देण्यापेक्षा रेट कमी करायचं. माझं तर खरं मत आहे, पहिलं घर माणूस जर घेत असेल तर कन्सेशन रेटमध्ये बँकांनी लोन द्यायला पाहिजेत. मग तो व्यवसाय त्यांनी करू नये. आता तुम्ही सांगा, एज्युकेशनल लोन आज किती रेट आहेत. मुलांना परदेशात पाठवायचं असेल तर तुम्हाला 40-40, 25-25 लाखाचे लोन बँकांकडे घ्यायला लागतात. रेट ऑफ इंटरेस्ट तुम्ही बघा ना. मग लोकांनी व्याजच भरण्यात आयुष्य घालवायचं आहे की स्वतः करता काही बाजूला काही काढायचं आहे. हा पण सगळ्यांनी शेवटी मग हा विचार करता तरुणही विचार करायला लागली की मग एवढी कमिटमेंट घेण्यापेक्षा मी माझा पैसा वाचवतो, मी माझ्याकरता एन्जॉय करतो. त्यामुळे स्पेंडिंग वाढलंय, कन्झम्पशन वाढलंय. आणि ॲक्च्युली हाच आपल्या इकॉनॉमीचा मेन गाभा आहे की कन्झम्पशन वाढत आहे. त्याच्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी या लोक स्पेंडिंग करायला लागलेले आहेत. आणि हा सगळा विचार करता गव्हर्नमेंटने तिकडे बघावं. म्हणजे मी असं म्हणत नाही की सरसकट तुम्ही सगळ्यांना एका मापात तोला म्हणून, पण हा विचार लोकांचा यायला लागला. त्याला तेच कारण की आज भागत नाहीये तेवढ्या पैशामध्ये किंवा ती कॉस्ट त्यांना परवडत नाहीये. मग ते टेन्शन घेऊन जगण्यापेक्षा मी आयडियल जगतो, माझं लाईफ एन्जॉय करतो. बर, आंबेकरजी या विचारावर काय? बेसिकली बरेचसे इश्यू आपण क्लब करतोय. बेसिकली गव्हर्नमेंटला विचार करत असताना
अनेक इन्कम स्तरांचा विचार करावा लागतो आणि मी मगाशी म्हटलं तसं आपलं लोककल्याणकारी राज्य आहे, घटना दत्त जबाबदारी आहे या सरकारची. त्यामुळे हॅव्ज आणि हॅव नॉट्स या दोघांचंही समोर ठेवून दोघांना सोयीचं जाईल अशा प्रकारच्या योजना आखाव्या लागतात. त्याच्यामध्ये काही लोकांना मदत द्यावी लागते, काही लोकांना सवलत द्यावी लागते आणि काही लोकांना टॅक्स करावं लागतं. आपण असं म्हणतो की मगाशी त्या मॅडम बोलताना म्हटल्या की अंबानींनी मोठं लॅविश लग्न केलं त्यामुळे महाराष्ट्रातले बरेच तरुण फ्रस्ट्रेट झाले, असं त्यांचं मोठं विधान होतं. अंबानींनी आधी पैसे कमवले, त्यांनी त्याचं लॅविश लग्न केलं, त्यांनी महाराष्ट्रातल्या तरुणांनी फ्रस्ट्रेट होण्याचं कारण काय? म्हणजे आपल्या कन्सेप्च्युअल कुठेतरी गोंधळ आहे. धीरूभाई अंबानी मोटर डीलर म्हणून जागेवरती उभा राहून जेव्हा जुन्या मोटारी विकत होत्या तो काळ आपण विसरलो आणि आता त्याच्या मुलांनी लॅविश लग्न केलं म्हणून त्याला जर आपण दोष देणार असू तर ते बरोबर नाही. समाज हा कायम प्रोग्रेसिव्ह असला पाहिजे आणि आपण तरुणांपुढे चांगले आदर्श ठेवले पाहिजेत. त्यांच्यासारखा खर्च हा योग्य आहे असं माझं म्हणणं अजिबात नाही, पण आपल्या घटनेनेच त्यांना अधिकार दिलाय ना. जो कमवतो त्याला त्याचं उत्पन्न त्यांनी कसं खर्च करावं हा अधिकार आहे घटनेने दिलेला. त्यामुळे आपण त्या विषयात जाऊ नये. आपण बरेचसे विषय मिक्स करतोय, परंतु या गव्हर्नमेंटचं धोरण हे जिथे मदतीची गरज आहे तिथे मदत देणं, जिथे सवलतीची गरज आहे तिथे सवलत देणं आणि जिथे टॅक्स लावण्याची गरज आहे तिथे टॅक्स लावणं आहे आणि तो ज्युडिशियस घटनेने दिलेला आणि योग्य असा विचार आहे असं मला वाटतं. बर, फक्त गरज असेल तिथे देणं, जिथे सवलतीची गरज आहे तिथे सवलत देणं, जिथे टॅक्स करणं गरजेचं आहे तिथे टॅक्स करणं, एवढ्यावरती जर आपला विचार जर आपण एवढ्याच सर्कलमध्ये फिरत ठेवलो तर ज्याचा ओक सरांनी ज्या 2-3 मुद्द्यांचा उल्लेख केला त्या मुद्द्यांवरती आपण कधी जाणार? धाडसी पावलं उचलणार का आपण? हाही प्रश्न आहे. अर्थात अर्थसंकल्प पुढच्या काही मिनिटांमध्ये सादर व्हायला सुरुवात होईल, त्यामुळे यावर्षी या पोतळीमध्ये काय दडलेलं आहे, काही धाडसी निर्णय येतात का, टॅक्स स्लॅबमध्ये काही लक्षणीय बदल होतात का, सर्वसामान्यांसाठी काय मिळतंय, महिला शेतकरी वर्ग यांच्यासाठी काय मिळणार आहे, प्रोग्रेसिव्ह काय विचार दिसतोय, ग्रीन एनर्जी सारख्या गोष्टींमध्ये काय मिळेल, या सगळ्यावर आपलं लक्ष असणार आहे. या तीनही मान्यवरांनी आपल्याला आज वेळ दिला आणि प्री बजेट बरंच त्यांनी विश्लेषण केलेलं आहे, त्याबद्दल तिघांचेही आभार.